नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सुरुवात आणि शेवटच्या या व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. चला, या आठवड्याचा विषय गोष्टी व गप्पा यांचे महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. मुलांना गोष्टी सांगण्याचे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मुलांची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते. भाषेच्या विकासाबरोबर कल्पनाशक्तीचा विकास होतो. गोष्टींमुळे मुले जीवन, जग आणि स्वतःबद्दल अधिक जाणून घेऊ लागतात. चला, या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया. चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांची जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. आता मुलांना गोलात उभे करून एकमेकांची ओळख करूया आणि छान छान छान, शाळा माझी छान हे गाणे हावभाव करून म्हणूया. आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या लाल रंगाच्या वस्तू आहेत हे पाहायला सांगूया. आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोलूया. जसे, तुम्ही कोणते पाळीव प्राणी पाहिले आहेत, त्यांची नावे काय आहेत इत्यादी. सर्व मुलांना एकत्र करून दिलेल्या चित्रात फिंगर पेंटिंग करूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना पालकांसह बाहेर नेऊन बॉलने बाटली पाडण्याचा खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारूया. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांचे जागेवर उभे राहून येस मॅडम म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. आता मुलांना गोलात बसवा आणि त्यांना सिंह आणि उंदीर गोष्ट सांगूया. त्यानंतर गोष्ट कशी वाटली, काय काय आवडले इत्यादी सोपे प्रश्न विचारूया. आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत हे पाहायला सांगूया. आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोलूया. जसे, पाळीव प्राणी कसे आवाज काढतात इत्यादी. सर्व मुलांना एकत्र मिळून वस्तूंची योग्य जोडी शोधण्यास सांगूया. जसे, कुलूप आणि चावी. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना पालकांसह बाहेर नेऊन लंगडी खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारूया. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करूया. मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घेऊया. आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळ आणि शिकणे. आता मुलांना गोलात उभे करून एकमेकांची ओळख करूया आणि डोल मैने डोल ग हे गाणे हावभाव करून म्हणूया. आता अंगणवाडीत फिरून मुलांना कोणकोणत्या हिरव्या रंगाच्या वस्तू आहेत हे पाहायला सांगूया. आता मुलांना मोठ्या गटात बसवून त्यांच्याशी पाळीव प्राण्यांबद्दल बोलूया. जसे, पाळीव प्राणी काय खातात. सर्व मुलांना उभे करून संगीतावर डान्स करायला सांगूया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर मुलांना पालकांसह बाहेर नेऊन क्रिकेट खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवूया. आज आपण मिळून काय काय केले,
तुम्हाला काय आवडले विचारूया. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया. आपण गोष्टी व गप्पा यांचे महत्त्व जाणून घेतले होते. याबद्दल पालकांनाही समजावूया. त्यांना घरी मुलांसाठी अशा प्रकारचे खेळ आयोजित करण्यास सांगूया. कृपया मुलांसोबत घेतलेले खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.